परत म्हणजे हा प्रश्न मला अजून थोडा समजून घ्यायचा आहे तुमच्याकडून, की ज्यांचा विश्वास नाहीच आहे, तुम्ही म्हणतात पॉझिटिव्ह वाईब असतात मंदिरामध्ये गेल्यावर, ऑफकोर्स पॉझिटिव्ह वाटतं, शांत वाटतं. तर प्रार्थनास्थळावर मला वाटतं बाकीच्या असं नाही की हिंदू स्थळावरती बाकीच्या ठिकाणी खूप शांतता असते, खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला तिथे गेलं. पण हे फक्त तिकडे जाण्यापुरतं नाही, ओव्हरऑल जे माणसांचा विश्वासच नाही आहे आणि ओव्हरऑल ज्यांच्या लाईफस्टाईलमध्ये एखाद्या देवावरती विश्वास ठेवणं हे नाहीच आहे, तर त्यांच्यासाठीचं असलेलं आयुष्य आणि ज्याचा एखाद्या माणसाचा देवावरती खूप विश्वास आहे, तो रेग्युलर प्रार्थना करतो आहे, मंदिरात जातो आहे, ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे, पण ह्या दोघांमधला फरक काय राहतो आणि म्हणजे काय ह्याच्यातलं मला समजून घ्यायचं की ज्याचा विश्वास नाही आहे त्याला तुम्ही काय सांगाल मग? ज्याचा विश्वास नाही आहे त्यांनी एकदा आधी पहिली तर सुरुवात तर करून बघावी. किंवा काही वेळेला काय होतं, काही वेळेस त्याने काही ना काहीतरी त्याला सांगितलेलं असतं, ही गोष्ट कर, पण ती गोष्ट करून त्याला काही मिळत नाही. म्हटल्यानंतर तो म्हणतो हे काय सगळं बरोबर नाही आहे आणि ह्याच्यावरती माझा काही विश्वास नाही. पण काही वेळेला काय होतं की जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट 10 वेळा करून म्हणून सांगितली, तुम्ही 7-8 वेळा केल्यानंतरच कंटाळता. म्हणजे ऑलरेडी ती प्रोसेस चालू असेल आणि जर तुम्ही ते 10 वेळा एखादी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला जर ती मिळणार असेल, तर तुम्ही ते 7-8 गोष्टी केल्यानंतरच तुम्ही कंटाळलात, तर तुम्हाला ते नाही हे होत ना. त्याचा फायदा तुम्हाला नंतर मिळेल किंवा मिळत पण असतो. म्हणजे आता खूप लोक सांगतात की आता एखाद्या गोष्टीमध्ये की तुला बाबा आजचा दिवस चांगला नाही आहे, तू जरा सांभाळून राहा. आज जर पण एक फॉर एक्झाम्पल की आज जर तुमचा जाताना कुठेतरी ॲक्सिडेंट होणार आहे, पण जर तुमचं काही ना काहीतरी आध्यात्मिक आहे, मी असं नाही म्हणत की तुम्ही 24 तास बसा, पण एखाद्या देवावरती श्रद्धा ठेवून, म्हणजे कुठल्याही देवावरती, कुठल्याही, म्हणजे असं काही एक हे नाही की हाच एकच. काही लोकांचं स्वामींचं हे असतं, दत्त महाराजांसाठी करतात, देवीसाठी करतात, त्यानंतर शंकराची उपासना आहे, मारुतीची, भरपूर वेगवेगळ्या देवांची उपासना, जसं ज्याला भावतं त्याप्रमाणे तो करतो. कारण देव हा भक्ती आणि भावांचा भुकेलेला आहे. ते तुम्ही जरी देवाला काही गोष्टी दिल्यात, म्हणजे मी 5 किलो देऊन हे दिले, मोतीचूरचे लाडू दिले चांगल्या ह्याच्यातले, तो देव खाणार आहे का? नाही. पण देवाला काय प्रिय आहे की त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, मग त्याला काय आवडणाऱ्या गोष्टी आहेत, पूजापाठ आहे, काहीतरी मंत्रोच्चार आहे, त्याला वेगवेगळ्या गोष्टींची आरास आहे, जी ज्याला प्रिय आहे ते त्या गोष्टी त्याला दिल्यानं तो तुमच्यावरती हे होणार ना. ती एक नॉर्मल गोष्ट. पण आता विषय असा की जर तुमचा जाताना ॲक्सिडेंट होणार आहे, जर मेजर ॲक्सिडेंट होऊन तुम्हाला काही दुखापत होणार असेल, की समजा एक आपण धरून चालू की असं होऊ नये, पण जर समजा हात फ्रॅक्चरच होणार आहे तुमचा, पण तिथेच त्याच वेळेला तुम्हाला जरा खर्चट्ट, मग इथे तुमची शक्ती कामी येते ना, तुम्ही केलेलं अध्यात्म तिथे येतं की तुमचं तो हे होणार होतं म्हणून तुम्हाला तिथे हे झालंय ना. असं आहे, थोडक्यात निभावतं. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.